गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यामध्ये वृक्ष उन्मळून पडण्याचं सत्र यंदाही कायम असल्याचं चित्र मंगळवारी सुरू झालेल्या रिमझिम पावसादरम्यान पाहायला मिळालं। गेल्या 15 तासामध्ये शहरामध्ये 8 झाडे उन्मळून पडण्याबरोबरच 5 ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत। या घटनांमध्ये 7 वाहनांचं, 2 घरांचं आणि एका हॉटेलच्या शेडचं आणि पार्किंग शेडचं मोठं नुकसान झालंय। या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस सुरू होतो, यंदा मात्र 23 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे। असं असलं तरी पावसाचा जोर मात्र कायम असून दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे। या पावसातच झाड कोसळणे, झाडांच्या फांद्या तुटण्याच्या घटना घडण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे दरवर्षीचे वृक्ष पडण्याचं सत्र यंदाही कायम असल्याचं दिसून येत आहे। मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे अशा एकूण 13 घटनांची नोंद झाली आहे। या सर्व घटनांमध्ये अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल तसेच वृक्ष प्राधिकरण विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पडलेले वृक्ष बाजूला सारण्याचं काम केलेलं आहे।